लिया चरित्र क्रमांक 78। भटा प्रियवक्तता। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना डोमेग्रामी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञ फिरायला गेले। फिरून मठाकडे येत असता उंची कपडे, कपाळावर भले मोठे चंदनाचे टिळे अशा वेशात अन्य पंथीय साधू महात्मे मठाच्या समोरच्या परिसरात गप्पा मारीत उभे होते। त्यांनी समोरून येत असलेल्या सर्वज्ञांना पाहिले आणि सर्वज्ञांना भेटण्यासाठी येऊ लागले। तसे सर्वज्ञ लगबगीने मठात प्रवेश करून भटोबासांना म्हणाले, वानरेया, धाव, दरवाजा बंद कर, बाहेर जे महात्मे येत आहेत त्यांना आत घेऊ नको। यावर भटोबासांनी पटकन आत येऊन दरवाजा बंद करून घेतला। संन्यासी येऊन काठीने दरवाजा ठोठांबू लागले आणि गाऊ लागले। कर्मरहाटीचे गाणे म्हणाले। सर्वज्ञ भटोबासांना म्हणाले, वानरेया, त्यांना पाठवा जा। मग भटोबास दरवाजा उघडून बाहेर गेले, दरवाजा परत बंद करून घेतला आणि म्हणाले, काय रे टोणग्यांनो, चांगले सुज्ञ महात्म्यासारखे दिसता आणि गावंढळासारखे काय वागता? इथे कोणी दानी आहे काय? चला जा, चालते व्हा इथून। मग ते गेले व भटोबास सर्वज्ञापाशी आले। सर्वज्ञ क्रोधाने म्हणाले, काय गा? तुम्हाला त्यांना पाठवायला सांगितले होते की अभद्र शब्दांनी त्यांची संभावना करायला पाठवल होत? त्यांना टोणगे म्हणाले, तुम्ही महात्मे नाहीत का? महात्म्याचे अशा प्रकारचे वर्तन, अशी ही हीन अभद्र भाषा। यावर भटोबास अपराधी मान खाली घालून म्हणाले, जी जी, चुकलो जी। यावर सर्वज्ञ गंभीर होऊन म्हणाले, महात्म्यांनी प्रियवक्तेया होवावे की? तुम्ही उद्धट बोलता आणि वरून इथे कुणी दानी नाही म्हणाले। वानरेया, येथे जर दान देणारा कुणी नाही तर ह्या त्रिभुवनी दुसरा कुणी दान देणारा आहे काय? वानरेया, तुम्ही परमेश्वराची प्रवृत्ती भंगून द्यावी, परमेश्वर परायणाची मनोवृत्ती भंगून द्यावी। दणव दणव प्रणामजी। आपण हा संदेश धर्मशास्त्र लिया ऐकली। वाचण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। दंडवत प्रणाम।